हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा। मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका ब्लॉगमध्ये। तर हा ब्लॉग आहे गुरुवारचा। तर गुरुवारी आराध्याचं स्कूल चालू होणार होतं। फक्त थोडेच म्हणजे 3च तास स्कूल होतं तिचं, पण पहिला दिवस होता तिचा स्कूलचा, त्याच्यामुळे मग आजपासून खरं रुटीन चालू होणार होतं। तर मग आता मी उठली आहे, लवकर उठले म्हणजे तरी पण 7:30 वाजून गेलेले। वेळ झालेला काम तर रात्री लाईट नव्हती, जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं। लाईट गेलेली भरपूर वेळ, त्यामुळे झोपमोड झालेली, डोळे पण तुम्हाला थोडे दिसत असतील। तर आत्ता पण बघा मी व्हिडिओ स्टार्ट केला, पाणी प्यायला घेतलेलं आणि लाईट गेली। तर हार्डली 5 ते 10 मिनटात लगेच आली पण लाईट। तर लाईटचा आता सध्या जास्तच प्रॉब्लेम व्हायला लागला आहे। तर लोड पडतो आहे, सगळ्यांची AC वगैरे चालू होतात, त्याच्यामुळे काहीतरी वायर जळते आहे, त्याच्यामुळे खूप वेळ काम पण चालू होतं, मोठी वायर वगैरे टाकायचं। त्याच्यामुळे लाईट ना सारखी जाती येते, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व करायला काल खूप म्हणजे दिवसभर म्हटलं तरी चालेल लाईट नव्हती, ते तुम्हाला पुढे कळलंच। तर आता मी जी भांडी होती रात्रीची ती सगळी मांडली, त्याच्यानंतर बदाम वगैरे भिजत घातलेलं ते परत एकदा धुवून ठेवलं, आणि चपाती भाकरी खूप शिल्लक राहिलेलं, त्याच्यामुळे म्हटलं आज नाश्त्यासाठी तुकडे बनवावेत म्हणून ते सगळं चुरून ठेवली भाकरी, थोडंसं त्याच्यावर पाणी शिंपडून, जास्त कडक झालेली त्यामुळे भाकरी, तर चपाती नव्हती कडक झालेली, मग थोडंसं पाणी शिंपडून त्याच्यावर ते भिजत ठेवलं आणि ते घेतलं पीठ मळायला। तर रात्री मी नेमकं तेल लावलेलं केसांना आणि लाईट गेलेली, त्याच्यामुळे एवढं भयंकर गरम होत होतं ना, काय बोलायचंच नाही। जेव्हा पण तुम्ही कधी पण बघा आपण तेल लावतो ना केसांना चपचपून असं, तेव्हा खूप गरम होतं, किमान डोक्याला तरी ना लय गरम होतं, आणि रात्री माझी बेकार अवस्था झाली। तर त्याच्यानंतर ना व्हिडिओ काय कंटिन्यू नाही केला। अंड्याची भुर्जी बनवली, त्यांना टिफिनसाठी चपाती बनवली, आणि जे तुकडे बनले होते मी तुकडे बनवले, चहा वगैरे बनवला, सगळं आमचं उरकलं। आणि आता टायमिंग झाला आहे आराध्याला सोडायचा, तिचं उरकलं, माझं उरकलं। आधीचं काय नव्हतं आज स्कूल, त्याचे फक्त बुक्स आणि ड्रेस मिळणार होते, मग आराध्याचं उरकलं आणि तिला सांगितलं पाया पड म्हणून, बाप्पाचा आज पहिला दिवस आहे। तर तिला ना लय लाज वाटते असं काय करायला सांगितलं। आमच्या पण जरी कधी पाया पडाय तिच्या पप्पाने सांगितलं ना लय लाजती, ती जातच नव्हती, म्हटलं जा पड, मग ती नंतर गेली आणि पाया पडली देवाच्या। तर लेट झालेला पहिलाच दिवस आहे आणि खूप गडबड झाली एवढ्या दिवसातून, आता रुटीनला लागस्तवर ना लय झोप तर अजिबात पूर्ण होत नाही, अजिबात म्हणजे अजिबात नाही, त्यात लाईटीचा प्रॉब्लेम होतो या, त्यामुळं तर सगळंच हे होतं, झोप नाही पूर्ण झाली की डोकं दुखतं। तर आता फायनली रिक्षात बसलो आणि आता निघालो आम्ही स्कूलमध्ये। तर 1:30 वाजलाय, आले होते मी आराध्याला सोडून लगेच, आधीचे बुक्स मिळाले, ड्रेस मिळाला, ते घेऊन आले, आणि आता 3ला तिचं परत स्कूल सुटणार आहे, तर आणायला जायचंय तिला। तर घरात आलो म्हणजे घरी आल्या आल्याच लाईट गेलेली होती, परत एकदा लाईट गेली आहे। तर मोठा मेजर काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्याच्यामुळे लोड येतोय, त्याच्यामुळे लाईट जाते, जळतंय काहीतरी। तर चालू आहे काम बाहेर, पण 2-3 तास तरी काय लाईट यायची नाहीये। तर आता मी जेवते, कपडे धुवायचे राहिलेत, सगळं सकाळी काम करून गेले होते, कपडे धुवायची राहिलेली। तर आता मशीनला लावली असती तर लाईट पण नाही, बघू आता नंतर लाईट आल्यावर। आता पहिली जेवण घेते। तर उशीर झालं, मी आली आहे, पण आराध्याची जी फ्रेंड आहे त्यांची मम्मी येऊन बसलेली, तर आम्ही बसलेलो, मग त्यामुळे नाही, मग सरबत वगैरे केलेला, तर मी नाही पिलेला सरबत पिला की भूक जाती, त्याच्यामुळे तर बघा अंधार अंधार झालाय। इथे बुक्स आराध्याच्या त्यांना दाखवायच्या होत्या, त्यामुळे इथं काढलेल्या आहेत, आधीच्या इकडे ठेवलेल्या आहे, ती सगळं काम झालेलं होतं, फक्त कपडे तेवढी माझी राहिलेली होती। तर बघू कपडे नंतर, आज फक्त काहीच नाही बनवलेलं, फक्त बनवलंय ते भुर्जी बनवली आहे आणि चपाती, बस एवढंच। रात्रीचा भात वगैरे आहे, तर आता जेवण घेते पहिलं आणि नंतर लगेच 2:30ला आराध्याला आणायला जायचंय, तर कंटिन्यू करा असंच। चपाती, अंड्याची भुर्जी, काकडी आणि बीट। आता आपण सॅलड खायला चालू केले,
पाय दुखत आहे त्याच्यामुळे रक्ताची कमी असतील असं वाटतंय. तशा गोळ्या पण चालू आहेत, पण सलाड पण खायला सांगितले, फ्रुट्स पण खायला सांगितलेत. तर स्टार्ट केले आपण सलाड खायला. गाजर पण होतं, गाजर घेतलेलं नाही मी सध्या. तर आता चला जेवण करून घेते. 3:45 वाजले तर अजून लाईट आलेली नाही. 12:30ला लाईट गेली. काम चालू आहे बहुतेक, त्यामुळे लाईट काय आलेली नाहीये. आणि आधी आता आईस्क्रीम, आराध्यानं कपडे लगेच चेंज केले कारण तिला गरम होत आहे. कपडाच एवढा जाड आहे तिचा ह्याचा ड्रेस की लय जाड आहे, त्याच्यामुळे गरम होत आहे. आणि आम्ही आणली आता आईस्क्रीम खायला. लाईट पण नाहीये आणि एवढं गरम होतंय काय बोलायचंच नाही, भयंकर गरम होतंय. तर आराध्या कसा गेला तुझा पहिला दिवस? मस्त वाटलं ना? आराध्याला आईस्क्रीम नको होती, कुरकुरे पाहिजे होते, मी घेतले नाहीत म्हणून रुसले. थंडी एवढं गरम होतंय आणि तिला पाहिजे काय कुरकुरे. पाठीमागं पकड की जरा कपडे एका हातानं खाली असं जर माग. लय नको ओढू, लूज सोड, थोडं सोड जरा. तर चला आईस्क्रीम खातो. आता लाईट कधी येते काय माहित. कपडे धुवायचे राहिलेत, पहिलं मी चेंज करून घेते, मला पण खूप गरम झालंय. तर आदिराजचं पण स्कूल चालू झालंय शुक्रवारी, म्हणजे आज 2 तासच आहे, पहिला दिवस आहे त्याचा आज. तर त्याला पण देवाच्या पाय वगैरे पडायला लावलंय. जास्त पुढं पाय सारू नका, लावला स्टिकर लाव. लाव स्टिकर. चल. तर याचा पण पहिला दिवस होता, त्याच्यामुळे मला सोडायला जायचं होतं. मी निघाले आता याला सोडायला. तर गेल्यानंतर पहिल्यांदा टीचर वगैरे नव्हत्या कोण, तर त्याने फर्स्ट बेंच पकडला. आता आम्ही बसलो. तर टीचर काही इन्फॉर्मेशन वगैरे देतात, त्याच्यामुळे मी पण बसले. आणि मग दोघं पण 2 तास बसून त्याला घेऊनच आले मग मी घरी. तर इथं एक मी पार्सल मागवलेलं, तर ते अनबॉक्सिंग करते. आदिराजला खूप घाई झाली बघा, त्याला खालून फाडलंय पण. तर त्याचं अनबॉक्सिंग आता मी करते. काय पार्सलमध्ये बघूयात चला. तर स्कूलच्याच रिलेटेड आहे, स्कूलमध्ये यांना येण्यासाठी मागवलेलं. तर याला खूप घाई झाली बघा, तर आता ओपन करते मी. तर या पार्सलमध्ये मी मागवलं आराध्यासाठी टिफिन. तर अगोदरचा तिचा होता पण छोटा आहे, त्याच्यामुळे आणि तिचं स्कूल दिवसभर आहे, त्याच्यामुळे म्हटलं जरा 3-4 कप्प्यांचा डबा असेल तर तिला वेगवेगळं काय काय देता येईल. आणि दिवसभर स्कूल असल्यामुळे तिला भूक वगैरे लागणार, त्यामुळे मग मी हा टिफिन मागवला आहे. तर मिशोवरून मागवला आहे. तर याच्यावर किंमत होती 750 रुपयांनी, भेटलेला आहे मला 417मध्ये भेटलेला आहे. तर चांगला आहे, मस्त आहे टिफिन. 3 कप्पे चमचे वगैरे मिळालेले आहेत. छान आहे टिफिन. हे स्टीलचं आहे, वरचं जे आहे ते प्लास्टिकचं झाकण आहे. खूप छान टिफिन आहे, फक्त थोडा हेवी आहे, जड आहे. तर मी म्हटलं की चेक केला मी व्यवस्थित आहे का नाही, आणि म्हटलं हे आल्यानंतर त्यांना दाखवावा आणि मग फायनल करावा. तर हे बोलले की तर हे बोलले चांगलं आहे, मग केला फायनल. आणि आता वाजलेत 7:45 वाजलेत. घड्याळ पुढे हां दोघांसाठी. तर सगळं घर क्लीन केलंय मी बघा, झाडू वगैरे मारून सगळं पसारा इकडे तिकडे पडलेला, बुक्स वगैरे त्या सगळ्या टाकले, व्यवस्थित ठेवलेत. आणि आता इथं मशीन लावली आहे. कपडे सकाळी भिजत घातलेली, आता काय हाताला धुवायला टाइम नाही, मशीनला टाकली. आणि पाणी पण नव्हतं त्याच्यामुळे मोटर लावली आहे, नाहीतर धुतली पण असते दुपारी, पण दिसत पण नव्हतं काही, कंटाळा पण आलेला. बाहेर थोडंसं जरी गेलं ना तर एवढा कंटाळा तो परत करायचा. तर आता ठेवलाय चहा आणि भूक लागली, तर आता चहा ठेवलाय. कशाला काळा चहा? ते पावडरला टाकली, कडू लागल आता, परत बनवेला कडू लागल आता, पावडर जास्त टाकली ना, चहा पावडर. तर इथे ठेवलाय चहा. आता चहा बिस्किट खाणार आणि स्वयंपाकाची तयारी. तर वांगी घेतलेत आज, तर म्हणलं वांग्याचं कालवण करावं, बघू आता हे काय म्हणतात. 7 वाजता आले, 6:45 वाजले. आणि ते आता थोडीशी भांडी आहेत ती घासते. तर लाईट आली असेल 6 वाजता आली लाईट. 5:30 पासून ये जा करत होती, येत होती जात होती असं होत होतं.
आणि आज ह्यांना ट्युशनला पण नाही पाठवलं कारण मलाच कंटाळा आलाय, डोकं पण दुखतंय माझं. रात्री पण लाईट गेल्यामुळे झोप नाही झालेली, दिवसभर असं पळापळ झाली आहे आणि त्यामुळे एवढा कंटाळा आलाय असं वाटतंय काहीच करू नये. पण आता स्वयंपाक करायला पाहिजे पटापट आता उरकते कारण आजपासून चेंज करायचंय रुटीन. आराध्या नळ बंद कर जरा 2 मिनिटात. बरं कर चालू तर रुटीन चेंज करायचंय कारण सकाळी आराध्याला 9ला क्लास आहे त्याच्यामुळं ना तिला आता लवकर झोपवायचं संध्याकाळीच आणि सकाळ म्हणजे उठल. तर चार्जिंगला लावते, आता चार्जिंग नाही, नंतर भेटते. कंटिन्यू करा. बिल्डिंग नाही फिल्डिंग, फिल्डिंग करायला लावलंय आराध्याला. अयो हळू ए बाबू ओके दाब रे रिमोटचं. तर हे आले ऑफिसवरनं की यांची आज लवकरच मॅच चालू झाली आहे दोघांची पण. जेवलो नाही आता, स्वयंपाक करून मी बसले होते जस्ट आणि यांची मॅच चालू आहे. नाही नाही बाबूला काय जमाना झालंय आता. बाबू कसं रे? अहो पुढे टाका ना व्यवस्थित. असा मारायचा शॉट. हा तर मी जेवणामध्ये वांग्याचं कालवण, भात, भाकरी, सॅलाड होतं, दही आणलेलं. तर हे होतं सगळं काही मी दाखवलं नाही आणि लवकर जेवण करून लवकर झोपायचं होतं, उद्या स्कूल होतं त्यामुळे. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.